नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर ज्ञानेश देशमुख। दिवाळी म्हणल्याच्या नंतर आपल्या भारत देशातील सर्वात मोठा सण, हा सण एवढा महत्त्वाचा असण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे पहाटे उठून केले जाणारे अभ्यंग स्नान। अभ्यंग स्नान कधी करावे, कसे करावे, त्या मुहूर्तावरच का करावे, याविषयी काय आख्यायिका आहे, ही करण्याचे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी काय फायदे होतात, या सगळ्या विविध गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत। की अभ्यंग स्नान हे करावे तर कधी करावे। अभ्यंग स्नान पुराणांनुसार ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयाच्या पहिले करावे, म्हणजेच सुमारे 4 ते 6:30च्या दरम्यान। चला तर मग जाणून घेऊया या आख्यायिकेविषयी। नरकासूर हा एक राक्षस होता। त्याने खूप साऱ्या महिलांना कैद करून ठेवलेले होते, कारण त्याला भीती होती की यापैकी एक महिला त्याच्या मृत्यूचे कारण बनेल। पण त्याच्या मृत्यूचे कारण बनले प्रभू श्रीकृष्ण आणि देवी सत्यभामा। मृत्यूच्या वेळी त्याने प्रभू श्रीकृष्णाकडे एक वरदान मागितले, ते म्हणजे कोणते, तर जो कोणी व्यक्ती या नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून अभ्यंग स्नान करेल, त्या व्यक्तीला नरकात जाण्यापासून सूट मिळेल, म्हणजेच की तो नरकात जाणार नाही। याचा अर्थ आपण कसा घ्यायचा हे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्कीच समजून सांगेल। पण ही आख्यायिका तुम्हाला कशी वाटली आणि त्याचा वध होण्याचं नेमकं कारण काय, हे तुम्ही मला कमेंट करून सांगावे की या अभ्यंग स्नानाचे आपल्या शारीरिक आरोग्यावर किती गुणकारी फायदे होतात। सर्वात प्रथम म्हणलं तर आपल्या शरीराची कांती तजेलदार होते। शरीराची कांती तजेलदार होणे म्हणजे काय, तर त्या त्वचेचे सौंदर्य वाढत जाणे। त्याचसोबत शरीरातील स्नायू पुष्ट आणि मजबूत होतात। या अभ्यंग स्नानाला तात्पुरतं दिवाळीपर्यंत न करता आपण वर्षभर किंवा आयुष्यभरही जसं तुम्हाला करता येईल तसं करत राहण्याचे आपल्या शारीरिक आरोग्यावर अनन्यसाधारण महत्त्व आहेत, असे आयुर्वेदामध्ये सांगितले गेलेले आहे। आपण जे तिळाचे तेल वापरतो ते आपल्या हाडाच्या आरोग्यासाठी आणि त्याला मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर आहे। आणि आपण जे उठणे त्यानंतर लावायला सुरू करणार आहोत, त्याचे आपल्याला हिवाळ्यामध्ये जी कोरडी त्वचा होते ती त्वचा कोरडी न होता ती मऊ राहण्यासाठी खूप मदत होते। त्याचसोबत जे आपण तिळाचं तेल लावतो महाराष्ट्रामध्ये, ते प्रांतानुसार आणि तेथील स्थानिक हवामानानुसार ते बदलत जाते। जसे की आपल्या महाराष्ट्रामध्ये तिळाचं तेल लावलं जातं, त्याचप्रमाणे केरळमध्ये नारळाचं तेल लावलं जातं आणि उत्तर भारतामध्ये मोहरीचं तेल लावलं जातं। आता आपण पाहणार आहोत जे उठणे आपण अभ्यंग स्नानापूर्वी आपल्या शरीराला लावणार आहोत, त्यामध्ये कुठकुठल्या आयुर्वेदिक गोष्टी टाकायच्या। त्यामध्ये नागरमोथा, सुगंधी कछोरा, आंबे हळद, मुलतानी माती, मसुराची डाळ आणि बेसन अशा गोष्टी आपण टाकू शकतो। त्याचसोबत जर दूध टाकले तर त्याचे महत्त्व आणखीन वाढले। या गोष्टीचे स्वरूप नेमके असावे तर कसे असावे। जेव्हा आपण पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यातील एक चांगला संकल्प घ्यावा। त्यानंतर आपण जेही आयुर्वेदिक उठणे, तिळाचे तेल जे की आपण कोमट करून घेतलेले असावे, ते कसे लावायचे त्याचे काही नियम आहेत। जेव्हा आपण बसतो, बसल्याच्या नंतर ते तिळाचे तेल पूर्ण शरीरावर लावून घ्यावे, त्याची मालिश करावी आणि 30 मिनिटं ते तिळाचे तेल आपल्या शरीरावर मुरू द्यावे। ते 30 मिनिट ते तिळाचे तेल आपल्या शरीरावर मुरत असताना तुमचा आवडता कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकता। ते मुरल्याच्या नंतर आपण जे काही उठणे बनवलेले आहेत त्याला तिळाच्या तेलामध्ये मिक्स करून आपल्या शरीराची मालिश करून घ्यावी। त्यानंतर आपण आंघोळीला जात असतो। आंघोळ झाल्याच्या नंतर आपल्या घरातील आपली आई किंवा आपली बायको, आपली बहीण आपल्याला ओवाळते। ओवाळल्यानंतर आपल्या शरीरावरून 3 वेळा आघाडा फिरवला जातो आणि ते पण एक मंत्र म्हणत, जो माणूस आपले ओवाळणी करत असेल तो ते मंत्र म्हणेल आणि आपल्याला शुभेच्छा देईल आणि आपणही त्याला दिवाळीच्या शुभेच्छा देतो। जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलं होतं की नरकासुराने जे प्रभू श्रीकृष्णाकडे वरदान मागितलं की प्रभू श्रीकृष्णा, जो ही व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठेल, अभ्यंग स्नान करेल, या अशा व्यक्तींना नरकापासून जाण्यापासून तू दूर ठेवशील। पण तुम्ही जर थोडा या गोष्टीचा लॉजिकली विचार केला तर या गोष्टीचे आपल्या शारीरिक आरोग्यावर फायदे आहेत। आणि आजच्या घडीला जर तुम्ही पाहिलं तर एखाद्या व्यक्तीकडे कडगंज संपत्ती असेल, पण जर त्याला शारीरिक वेदना असतील, शारीरिक आजार असतील, तर तो व्यक्ती नरकच भोगतोय ना। आणि जर एखाद्या व्यक्तीकडे एक मुबलक किंमत आहे, मुबलक त्याची परिस्थिती आहे, पण ते शारीरिकदृष्ट्या खूप सबळ आहे, खूप मजबूत आहे, त्याच्यापेक्षा सुखी माणूसच नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं स्वर्ग कोणतं नसूच शकतं। याचा अर्थ काय की बाबा, जोही व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठतो, अभ्यंग स्नान करतो आणि स्वतःच्या शरीराची काळजी घेतो, असा व्यक्ती जिवंतपणे स्वर्गच भोगतोय ना। आपण या गोष्टीचा असा अर्थ घ्यायला हवा ना की मी 1 दिवस उठल, मी 2 दिवस उठल, 3 दिवस उठल, अभ्यंग स्नान करेल आणि मी नरकातून जाण्यापासून वाचेल, असं मुळीच होणार नाही।
ही गोष्ट तुम्ही समजून घ्यावी आणि माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. स्वस्थ राहा, मस्त राहा, स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. आपल्याशिवाय आपली स्वतःची काळजी दुसरं कुणीच चांगल्या प्रकारे घेऊ शकत नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला वाटलं असेल की या माझ्या गोष्टींचा तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर काहीतरी चांगला फायदा झाला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलशी जोडले जा, सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा. धन्यवाद.